हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर पहा, आज मी महाराष्ट्रीयन वर्सेस साऊथ इंडियन असा लुक क्रिएट केलेला आहे. त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप मेकअपचे स्टेप्स सांगितलेले आहेत. तर हा व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे, पण ट्रस्ट मी, जो पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तो मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे मेकअप कसा करायचा, आणि मध्ये मध्ये काही टिप्स पण सांगितलेल्या आहेत मेकअपबद्दलच्या, ज्या तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत मेकअप करते वेळेस. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तेही स्किप न करता. कारण तुम्ही जर हा व्हिडिओ मध्ये मध्ये स्किप केलात तर मध्ये मध्ये जे मी टिप्स सांगितलेले आहेत, ट्रिक्स सांगितलेले आहेत, तर ते तुमच्याकडून मिस होतील. तर मिस होऊ नये, त्यामुळे हा व्हिडिओ माझी रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत नक्की पहा. त्यात पहिलं मी मेकअपपासून इथे सुरुवात करते आणि मग एंडला साऊथ इंडियन लुक दाखवते. तर चला सुरू करूया आपल्या मेकअपला. तर सगळ्यात पहिले इथं मेकअप करण्याआधी आपला फेस जो आहे तो छान क्लेन्स करून घ्यायचा असतो. म्हणजे आता मी माझा फेस छान वॉश करून घेतला आहे, आणि फेस वॉश झाल्यानंतर सगळ्यात पहिली जी स्टेप असते ती आहे मॉइश्चराईज करणं फेस. तर मॉइश्चराईज करणं का इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिलं, तर मॉइश्चराईज केल्याने सगळ्यात पहिलं तर आपला फेस जो आहे तो हायड्रेट राहतो, आणि आपला जो मेकअप आहे तो चांगला लॉंग स्टे राहतो, चांगला दिसतो आपला मेकअप. आणि जे पण आपण प्रोडक्ट्स लावू तर ते असे ड्राय नाही पडत, ड्राय पडण्याची शक्यता असते मेकअप. त्यामुळे मॉइश्चराईज केले की आपला फेस जो आहे तो ड्राय पडत नाही, त्यामुळे मॉइश्चराईज करणे इम्पॉर्टंट आहे. तर मॉइश्चराईज करताना आपल्या फेसवर तर लावून घ्यायचंच आहे, त्याचबरोबर नेकवर आणि कानाला पण लावून घ्यायचं आहे. तर आता मॉइश्चराईज झालेलं आहे. सेकंड स्टेप जी असते ती आहे प्रायमर लावणं. तर प्रायमरचं जे सेकंड ऑप्शन आहे ते तुम्ही ॲलोवेरा जेल पण लावू शकता. तर मी इथे ॲलोवेरा जेल लावून घेते बघा त्याचप्रमाणे. तर आता प्रायमर का लावायचं असतं, तर प्रायमरने आपण आपण मेकअप लावतो आपल्या फेसवर त्याच्यामध्ये केमिकल असतं, म्हणजे केमिकल बेस्ड असतात. जसे की फाउंडेशन म्हणा किंवा कॉम्पॅक्ट म्हणा किंवा अजून कोणते जे प्रोडक्ट्स आपण आपल्या फेसवर अप्लाय करतो त्यामध्ये केमिकल्स तर असतंच, ऑब्वियस आहे. तर त्या केमिकल्सपासून वाचवण्यासाठी आपण प्रायमर अप्लाय करायचा असतो आपल्या फेसवर, आणि प्रायमर अप्लाय केल्याने आपला मेकअप जो आहे तो चांगला दिसतो. असे म्हणजे केकी वगैरे दिसत नाही मेकअप. मेकअप खूप छान अप्लाय होतो प्रायमर लावल्यानंतर. जसे की आपण पेंट करताना म्हणजे आपल्या भिंतींना वगैरे घरामध्ये पेंट करताना सगळ्यात पहिलं प्रायमर लावतो आणि त्यानंतर पेंट करतो, तशाचप्रमाणे आपल्या फेसवर पण सगळ्यात पहिलं प्रायमर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं आपला मेकअप वेअर करायचा आहे. तर प्रायमर पण अशाच प्रमाणे मानेला, आपल्या डोळ्यांच्या अवतीभोवती, आपल्या कानावर सगळीकडे प्रायमर अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे बघा, ॲलोवेरा जेल माझ्या फेसवर अप्लाय करून झालेलं आहे. आता इथे नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे आपला फेसवर काय असे काळे डाग वगैरे असतात, किंवा आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतात, किंवा पिगमेंटेशन असतं आपल्या लिप्सच्या अवतीभोवती, नाकाच्या साईडला. तर ते कवर करण्यासाठी कन्सील केलं जातं किंवा करेक्शन केलं जातं. तर आता इथं सगळ्यात पहिलं मी करेक्शन करून घेणार आहे. तर मी हा जो ऑरेंज शेड आहे तो आपल्या डोळ्यांच्या खाली खूपच काळं असेल किंवा पिगमेंटेशन खूप असेल तर हा जो ऑरेंज शेड आहे तो लावायचा असतो. आणि जर तुमच्या फेसवर रेड स्पॉट्स वगैरे असतील तर तो ग्रीन आणि येलो लावायचा असतो. आणि आता माझे एवढे डार्क सर्कल्स वगैरे नाही आहेत, त्यामुळे मी इथं लाईट शेड जो आहे तो लावून घेणार आहे, डोळ्याखाली लावून घेणार आहे. जिथे आपल्याला वाटतं की ब्लॅक पॅचेस आहेत किंवा डार्क सर्कल्स आहेत किंवा पिगमेंटेशन आहे, तिथे तिथे आपल्याला करेक्शन करून घ्यायचं आहे. तर अशाप्रमाणे बघा, जिथे जिथे आपल्याला वाटतं तिथे असे डॉट डॉट करून घ्यायचे आहेत आधी. तर बघा, मी इथे डोळ्याखाली लावलेलं आहे डार्क सर्कल्स, कारण थोडे दिसतात. नाकाच्या साईडला लावलेलं आहे, तिथं पण थोडं पिगमेंटेड असतं. आणि आपल्या माझ्या चिनच्या म्हणजे लिप्सच्या भोवती जास्त नाही आहे, पण मी थोडंसं आता इथे कन्सील करून घेणार आहे, करेक्शन करून घेणार आहे. त्यानंतर बघा, असं डॅप डॅप करायचं आहे आपण, जेणेकरून आपल्या जे फेस जिथं आपण ते लावलेलं आहे कन्सिलर ते चांगलं ब्लेंड होईल. तर असं डॅप डॅप करायचं आहे. तर तुम्ही इथे जो ब्युटी ब्लेंडर आहे तो पण यूज करू शकता, पण जर तुम्ही
फिंगरनेच तुम्ही हे कम्फर्टेबल असाल तर तुम्ही फिंगरनेच लावून घ्यायचं आहे. आणि इथं फोरहेड माझं थोडं डार्क आहे, ब्लॅक आहे फोरहेड थोडं, त्यामुळं मी इथे जास्त कन्सिलर लावून घेतलेलं आहे. आणि हा एरिया पण मी चांगला आता कन्सील करून घेणार आहे. तर आता करेक्शन करून झालेलं आहे. तर पहा, असा थोडा विचित्र दिसेल पहिला तुमचा फेस, पण काही प्रॉब्लेम नाही, नंतर ते सगळं कवर होऊन जातं फाउंडेशन लावल्यानंतर. किंवा आता इथे माझ्याकडे BB क्रीम आहे, तर कन्सिलर नंतर किंवा करेक्शन नंतर नेक्स्ट स्टेप जी असते ती आहे फाउंडेशन किंवा क्रीम अप्लाय करायचं. तर माझ्याकडे ते BB क्रीम आहे कलर इसेन्सची, ती मी अप्लाय करणार आहे फेसवर. आणि ती पण आपण आपल्या फेसवर लावून घ्यायच्या, आपण आपल्या नेकला विसरायचं नाही आहे. नेकवर पण तशाच प्रकारे अप्लाय करायची आहे आपल्याला. आणि आपल्या कानाला पण विसरायचं नाही, कारण ते कॉम्प्लेक्शन वेगळं वेगळं दिसलं की खूप विचित्र दिसतं. त्यामुळे हे कोणतेही तुम्ही, मी जे सांगितलं तुम्हाला फेसला तर आपण लावतोच, डोळ्यांच्या अवतीभोवती लावायचं आहे, कानाला नीट लावायचं आहे आणि आपल्या नेकवर पण अप्लाय करून घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे असं डॉट डॉट लावून घेणार आहे मी. सगळ्यात पहिलं पूर्ण फेसवर आपल्याला डॉट डॉट लावून घ्यायचं आहे, नाकाला लावायचं आहे, डोळ्यांभोवती लावायचं आहे, डोळ्यांच्या आयलिड्सवर लावायचं आहे, सगळीकडे लावून घ्यायचं आहे फेसवर. आणि त्यानंतर आपल्या मानेवर लावून घ्यायचं आहे हे क्रीम, आणि आपल्या कानावर पण थोडं लावून घ्यायचं आहे. आणि असं हे डॉट डॉट काढून झाल्यानंतर आपण ब्युटी ब्लेंडरने किंवा तर मग अशी सगळीकडे क्रीम आता लावून झाल्यानंतर मी जो ब्युटी ब्लेंडर आहे माझ्याकडे त्याच्याने मी ब्लेंड करून घेणार आहे. तर ब्युटी ब्लेंडर, तर बघा, आता इथे मी हा ब्युटी ब्लेंडर जो आहे तो पाण्यामध्ये डिप करून ठेवला होता. त्यानंतर ब्लेंड करते वेळेस आपल्याला हे पाणी एक्सेस जे वॉटर असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे ह्या ब्युटी ब्लेंडरमधून. आणि त्यानंतर आपल्या फेसवर असं डॅब डॅब करायचं आहे. मी दाखवते तुम्हाला कसं करायचं असतं ते. तर असं आपण आपल्या फेसवर असं रब करायचं नाही आहे, ओढायचं नाही आहे, तर असं आपण डॅब डॅब करायचं आहे. पुढे दिसेलच बघा, हे असं जे आहे ते असं डॅब डॅब करून आपण आपल्या फेसवर छान क्रीम ब्लेंड करून घ्यायची आहे. तर इथं मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती आहे ब्लेंडिंग. जर तुम्ही प्रॉपर असं ब्लेंडिंग केलं तेव्हाच तुमचा मेकअप जो आहे तो छान सेट होणार आहे आणि केकी दिसणार नाही, कुठेही रिंकल्स वगैरे दिसणार नाही आहे तुमच्या फेसवर. जे फिनिशिंग आपण म्हणतो ना, तर ते फिनिशिंग ह्या ब्लेंडिंगमुळेच येत असतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, एक गोष्ट, ब्लेंड करताना चांगल्या प्रकारे ब्लेंड करायचं आहे. कुठेही तुम्ही असं रब करायचं नाही आहे, ओढायचं नाही आहे. असं हळूवार हाताने असं डॅब डॅब करूनच आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे. प्रॉपरली असं पूर्ण मानेवर ब्लेंड करायचं आहे, आपल्या फेसवर, डोळ्याच्या अवतीभोवती, आपल्या लिप्सच्या अवतीभोवती, आपल्या कान पण विसरायचं नाही, कानावर पण छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर आता बघा, इथे ब्लेंडिंग छान झालेलं आहे. बघा, माझ्या फेसवर जे आहे किती छान फिनिशिंग आलेलं आहे ब्लेंड केल्यानंतर. तर ब्लेंडिंग सगळ्यात इम्पॉर्टंट असतं मेकअपमध्ये. तर आता ब्लेंडिंग इथे फाउंडेशन क्रीम लावून झालेली आहे. आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर. तर कॉम्पॅक्ट लावणं पण इथं इम्पॉर्टंट आहे, कारण आपला फेस ऑइली पडण्याची शक्यता असते. आता बघा, उन्हाळा पण सुरू झालेला आहे, त्यामुळे आपला फेस जो आहे तो ऑइली पडू शकतो. त्यामुळे इथे कॉम्पॅक्ट किंवा थोडंसं लूज पावडर आपण लावून घ्यायची आहे क्रीम किंवा फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर. तर थोडीशी बघा, अशी थोडी तुम्ही लावलीत ना तरी चालेल. आणि ती जी जो आपला ब्रश असतो किंवा तुम्ही जे स्पॉंजने लावता, तर ते आपल्या कानावर पण असं फिरवून घ्यायचं आहे आपल्या फेसला अप्लाय करून झाल्यानंतर, आणि तेच आपल्या मानेवर पण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून कानाला आणि मानाला जास्त पावडर लागणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. तर आता बघा, इथे किती छान दिसतो आहे फेस कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय केल्यानंतर, जेणेकरून आपला फेस बिलकुल पण ऑइली दिसणार नाही आणि ड्राय पण पडणार नाही फेस. कारण सुरुवातीला मी प्रायमर आणि माझा फेस जो आहे मॉइश्चराईज करून घेतलेला आहे, त्यामुळे फेस बिलकुल ड्राय पडणार नाही किंवा केकी कुठेही दिसत नाही आहे मेकअप तुम्ही बघत असाल. तर आता इथे कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करून झालेले आहे. तर मेकअपचे अर्धे स्टेप्स तर झालेले आहेत फेसचे. आता नेक्स्ट आपण वळूया आपल्या आय मेकअपकडे.
तर आय मेकअप आता माझा साडीवरचा ब्लाऊज जो आहे तो पिंक कलरचा आहे, त्यामुळे इथे मी पिंक कलरचा आय शॅडो अप्लाय करणार आहे डोळ्यांवर. तर आता इथे बघा मी बोटाने जे आहे ते आय शॅडो अप्लाय करून घेणार आहे. कारण आधी बोटाने मी असं थोडं लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी ब्रशने ब्लेंड करून घेणार आहे. तर तुम्हाला इथे दाखवते आता मी. तर सगळ्यात पहिले इथं बघा हे बोटाने लावून घेते. पिंक कलरचा आय शॅडो लावते मी, कारण ब्लाऊज जो आहे तो पिंक कलरचा असणार आहे. नंतर मी चेंज करेल परत. नेक्स्ट जो महाराष्ट्रीयन लूक करणार आहे त्याच्यामध्ये परत चेंज करून घेणार आहे आय शॅडो. सगळ्यात पहिलं ब्लाऊज जो आहे साऊथ इंडियन लुकसाठी तो पिंक कलरचा आहे ब्लाऊज, त्यामुळे इथे पिंक कलरचा आयशॅडो लावून घेते मी. आणि हा असा बोटांनी लावल्यानंतर जो आपला ब्रश आहे त्याच्याने मी ब्लेंड करणार आहे, पुढे दिसेलच. हे बघा हे कट अँड क्रीज असा ब्रश म्हणतात याला. तर या ब्रशने आता छान मी असा आयशॅडो जो लावलेला आहे तो मी ब्लेंड करून घेणार आहे छानपैकी. इथे बघा तुम्हाला दिसत असेल. तर हळूच अशा हलक्या हाताने आपण आयशॅडो जो आहे तो आपल्या डोळ्यांवर आयलिड्सवर छान असा ब्लेंड करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला आयशॅडो जो आहे तो छान दिसणार आहे. तर आता फास्टमध्ये मी थोडं इथं करते आणि तुम्हाला पुढे दाखवते कसा तो ब्लेंड झालेला आहे आयशॅडो माझ्या दोन्ही डोळ्यांवर. तर हे बघा आता इथे छानपैकी असा ब्लेंड झालेला आहे आपला आयशॅडो. आणि या आयशॅडो आता हा थोडासा नॉर्मल असं वाटतोय, तर आपल्याला थोडंसं आपले आईज पॉप आउट व्हावे असं वाटत असेल तर त्याच्यावर तुम्ही स्पार्कलचे जे आयशॅडो असतात तर ते पण तुम्ही लावू शकता. तर त्यामुळे मी आता इथे तुम्हाला स्पार्कलचे जे आयशॅडो आहे माझ्याकडे, तर पिंक कलरचा स्पार्कलचा आयशॅडो मी इथे तुम्हाला लावून दाखवणार आहे. हे बघा हे स्पार्कलचा आयशॅडो पॅलेट आहे. तर त्याच्यामधला पिंक कलरचा जो स्पार्कल आहे तो मी माझ्या डोळ्यांवर आयलिड्सवर लावून घेणार आहे. तर तो पण आपल्याला असा बोटाने हळूच असं लावून घ्यायचा आहे हलक्या हाताने, आणि जास्त घ्यायचा नाही आहे कारण तो पिगमेंटेड असतो, खूपच पिगमेंटेड असतो. त्यामुळे थोडाच क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे. एकदम असं हळूवार वरच्यावर आपण त्याच्यावर बोट फिरवलं की आपल्या हातांना लगेच लागतो तो. तर बघा आता इथे असेच बोटाच्याच हेल्पने आपण लावून घ्यायचा आहे, कारण बोटानेच आपल्याला हा जो स्पार्कलचा आयशॅडो आहे तो चांगल्या प्रकारे लावता येतो. ब्रशच्या पेक्षा मी तर बोटानेच कम्फर्टेबल आहे. बघा आयशॅडो किती छान दिसतोय आता. दोन्हीमध्ये डिफरन्स तुम्हाला कळालाच असेल कसा दिसतोय तो. तर आता बघा दोन्ही आयलिड्सवर लावून झालेला आहे आयशॅडो. तर कसा दिसतोय आयशॅडो ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मेकअप कसा झालेला आहे इथपर्यंत ते नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे तर नक्कीच लाईक बनतो एक व्हिडिओला. आणि हे एक्स्ट्रा जे असतं ते आपण अशा हलक्या हाताने जो आपला ब्रश असतो मोठा ब्रश, त्याने आपण असं थोडं काय म्हणतात आपण क्लीन करून घ्यायचं आहे. आता आय मेकअप करताना आयलायनर आणि काजळ लावलं नाही तर आपले आईज जे आहे ते पॉप आउट बिलकुलच होत नाही. त्यामुळे आय मेकअपमध्ये आयलायनर आणि काजळ हे दोन्ही तर मस्ट आहेच. तुम्ही एक वेळेस आयलायनर जरी लावलात नाही तरी चालेल, पण आयलायनर आणि काजळ हे तर मस्ट आहे. माझ्यासाठी तर मस्टच आहे हे. त्याने आपले डोळे खूप छान उठावदार दिसतात, खूप छान दिसतात डोळे. पुढे असं आता दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता दोन्ही डोळ्यांना लावून परत तुम्हाला दाखवते किती छान दिसतात डोळे काजळ फक्त लावल्यानंतर. तर आता बघा इथे दोन्ही डोळ्यांना लावून झालेलं आहे. किती छान दिसतो आहे फक्त काजळ लावल्यानंतर. डोळे किती छान दिसत आहेत आपले. आणि आता याच्यानंतर कमी ती आहे फक्त आयलायनरची कमी आहे. तर आता इथे आयलायनर पण लावून घेते आहे. छान थोडेसे असे छोटेसे असे विंग्स काढून घेणार आहे मी. आयलायनरमध्ये जास्त असे मोठे विंग्स काढणार नाही आहे, कारण मला आवडत नाही आणि मला चांगलं दिसणार पण नाही ते. त्यामुळे मी नेहमी असे छोटेसे विंग्स काढते आयलायनर लावताना. तर आता इथे मी स्लोमध्येच दाखवते तुम्हाला, कारण तुम्हाला पण म्हणजे असं कळेल की आयलायनर कसं लावायचं असतं ते. कारण म्हणजे बरेच जण मला असे कॉम्प्लिमेंट देतात की तू आयलायनर खूप छान लावते, खूप छान अप्लाय करते. आणि मला हे जे लिक्विड आयलायनर आहे तेच लावायला जमतं. ते पेन्सिलचं आयलायनर, स्केच पेन आयलायनर मला बिलकुल जमत नाही. तर बघा किती छान लागलेलं आहे आयलायनर. तर अशाच प्रकारे दुसऱ्या डोळ्याला पण मी लावून घेते आता.
आणि तुम्हाला दाखवते लुक किती छान दिसतं. हे बघा, दोन्ही डोळ्यांना मस्त असं नाजूक असं बारीक आयलायनर मी अप्लाय करून घेतलेलं आहे. तर याच्यावर जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल आयलायनर कसं अप्लाय करायचं, तर स्पेशली एक व्हिडिओ मी बनवेल. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी लवकरच बनवेल तो व्हिडिओ. तर चला, आता आपलं नेक्स्ट स्टेप जे आहे आय मेकअपमध्ये ते आहे मस्कारा. तर मस्कारा लावताना आपण असा छान कर्ल करून घ्यायचे आहे आपले आयलॅशेस, जेणेकरून आपले जे आयलॅशेस आहेत ते असे कर्ल्स म्हणजे थोडे असे गोल करून घ्यायचे आहेत, कर्ली दिसतील थोडे असे आणि दाट दिसतील आपले जे आयलॅशेस आहेत. त्यामुळे मस्कारा लावणं विसरायचं नाही आहे. मेकअपमध्ये हे जे सगळे स्टेप्स आहेत ते सगळे इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. एकही स्टेप जे आहे ते आपल्याला मिस करून चालत नाही. तर आयशॅडोमध्ये मस्कारा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने आपले आयलॅशेस जे आहेत ते कर्ल्स होतात आणि असे थोडे दाट दिसतात. डोळे आपले खूप छान दिसतात. त्यामुळे आपण फेक आयलॅशेस पण लावू शकतो. पण जर ते नसेल लावत, तुम्ही कम्फर्टेबल नसाल, तर मस्कारा हे लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं आपण वरच्या आयलिडला मस्कारा लावतो, तशाच प्रकारे हे खालचे जे आयलिडचे आपले आयलॅशेस असतात त्याच्यावर पण मस्कारा लावायचा आहे. ते आपल्याला मिस करायचं नाही आहे. चला, आता मेकअपमधली लास्ट स्टेप आय मेकअपमधली लास्ट स्टेप जी आहे ती आहे आयब्रोज करणं. कारण माझे आयब्रोज खूप विरळ आहेत, खूप फेंट आहेत. त्यामुळे मला तर इम्पॉर्टंट आहेच. पण मेकअप करताना नेहमी आपण आयब्रोज पण करून घ्यायचे आहेत आयब्रो पेन्सिलने. तर असे बघा, पहिले थोडे आपण ब्रश फिरवून घ्यायचा आयब्रोजवर, जेणेकरून शेपमध्ये येतील आणि त्यानंतर आयब्रो पेन्सिल लावून घ्यायची आहे. तर आता इथे आयब्रोज करून झालेले आहेत बघा. जास्त असे डार्क लावायचे नाही, हलक्या हाताने फिरवायची आहे पेन्सिल. जर तुम्ही डार्क लावलं खूप तर ते खूपच विचित्र दिसतं, कळून येतं की आपण आयब्रो पेन्सिल लावलेली आहे डार्क. त्यामुळे असे लाईट हलक्या हाताने लावून घ्यायचे आहे. तर आता झालेला आहे मेकअप आपला. आणि आता इथे मी ब्लश लावून घेते गालांवर, चीक्सवर आपण ब्लश लावून घ्यायचं आहे. तर इथं पिंकिश कलरमध्ये ब्लश लावून घेते, जेणेकरून आपले गाल हसताना वगैरे स्माईल करताना असं ब्लश करताना खूप छान दिसतात. त्यामुळे इथे पिंक कलरचं मी जे ब्लशर आहे ते लावून घेते. तर असं थोडं स्माईल करायचं आहे, ब्लश करायचं आहे ब्लश लावताना, जेणेकरून आपलं जे ब्लश आपण अप्लाय करतो तर ते चांगलं लागतं. आणि इथं आयब्रोजची जी लाईन असते एंडपर्यंत, तिथं तर गालापासून ते त्या एंडपर्यंत आपण ब्लश जे आहे ते छान असा ब्लेंड करून घ्यायचा आहे. हा जो जाड दातांचा ब्रश आहे तो आपण ब्लश लावण्यासाठी यूज करायचा असतो. तर बघा, आता ब्लश लावल्यानंतर हे चीक्स जे आहेत तर किती छान दिसते. तर बघा, आता असं हसून लावायचं असतं, जेणेकरून चांगलं प्रॉपरली अप्लाय होतो ब्लश. तर आता इथे ब्लश बघा अप्लाय करून झालेला आहे. आता नेक्स्ट इथे मी माझं नाक जे आहे ते हायलाईट करून घेणार आहे. आता इथं नाक हायलाईट करायचं आहे, आयब्रोजच्या वर थोडं हायलाईट करायचं आहे, आपल्या चीनवर म्हणजे लिप्सच्या खाली हायलाईट करायचं आहे आणि नाकाच्या खाली लिप्सच्या थोडं वर हायलाईट करायचं. तर पुढे दिसेलच तुम्हाला. तर सगळ्यात पहिले इथं बघा नाकावर हायलाईट मी लावून घेतला आहे हायलायटर. तर जे आपलं नाक जे आहे थोडं असं उभं दिसतं, असं उठून दिसतं नाक. त्यामुळे हायलाईट करणं पण खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. त्यानेच आपला मेकअप जो आहे तो खूप चांगला असा उठून दिसतो. आपला नाक जे आहे ते खूप छान दिसतं हायलाईट केल्यानंतर. आणि असं नोज टिपला पण लावून घ्यायचं आहे हायलायटर, जेणेकरून पॉईंट असा छान दिसतो, उभं थोडं दिसतं आपलं नाक, तुम्हाला दिसेलच नंतर मेकअपमध्ये. आणि आयब्रोजच्या थोडं वर असं लावायचं असतं. माझ्याकडून थोडं असं जरा विस्कटलं, ते नीट लागलं गेलं नाही, पण नंतर ते बरोबर करून घेतलं आहे. आणि आयब्रोजच्या खाली पण म्हणजे आपल्या आयलिडवर लावायचं आहे हायलायटर. तर हे बघा, हा असा फॅन ब्रश असतो हायलाईट करण्यासाठी, तर त्याने आपण हायलाईट करायचं असतं. तुम्ही बोट पण यूज करू शकता, पण फॅन ब्रशने चांगलं हायलाईट होतं. आणि इथं बघा चिनच्या इथं मी लावून घेते. तर आता बोटाने लावून घेते मी, कारण इथं जरा बोटानेच नीट लागेल, फॅन ब्रश खूपच ते जास्त आहे, त्यामुळे मग बोटाने लावून घेते मी. आणि असं बघा थोडं नाकाच्या खाली आणि लिप्सच्या वर मी लावून घेतलेलं आहे, हायलाईट करून घेतलेलं आहे. ते हे जे पॉईंट्स आहेत ते आपले जास्त हायलाईट होऊन येतात, त्यामुळे
हे जे पॉईंट्स मी सांगितले ते आपण हायलाईट करून घ्यायचे असतात नेहमी. तर आता मेकअप तर आपला कंप्लीट होत आलेला आहे, सगळं झालेलं आहे. इथं आय मेकअप झालेला आहे, आपला फेस मेकअप झालेला आहे. आता लास्ट शेवटी उरलेले आहेत ते लिपस्टिक. तर आता इथे लिपस्टिक लावून घेणार आहे मी, मग झाला आपला मेकअप कंप्लीट. तर आता लिपस्टिक इथे मी 2 प्रकारच्या 2 शेड्स लावणार आहे, म्हणजे पीच कलरची एक माझ्याकडे आहे आणि रेड कलरची आहे. तर मिक्स लिपस्टिक कशी लावायची त्याची प्रॉपर जी टेक्निक आहे लिपस्टिक लावायची ते मी दाखवते तुम्हाला. असं ओढायचं सरळ असे आपल्या लिप्सवर लावून घ्यायचं नाही आहे. सगळ्यात पहिले इथं हा जो एंड आहे आपल्या लिप्सचा तो त्याच्याकडं असं क्रॉस करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या टिपवरून पण क्रॉस करायचं. तर बघा इथे दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा आता आय होप तुम्हाला नीट दिसत असेल. तर हे बघा हा जो एंड आहे आपल्या लिप्सचा तो असा क्रॉस करून घ्यायचा आहे. एक एंडपासून क्रॉस करायचा आहे आणि दुसरा त्या साईडला जो एंड आहे तिथून पण असं क्रॉस लाईन एक मारायची आहे आणि त्यानंतर मग आपल्या वरच्या लिप्सवर अप्लाय करून घ्यायचे. हे बघा इथे तुम्हाला आता दिसत असेल, कळालं असेल मे बी, आय होप कळालं असेल तुम्हाला. आणि मग हे असं क्रॉस करून झाल्यानंतर मग आपल्या पूर्ण लिप्सला जे आहे ते लिपस्टिक लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला आता म्हणजे जर तुम्हाला कळालं नसेल नीट इथे कशी लावून घेतली आहे मी, क्रॉस कसं करून घेतलं आहे, तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी डेडिकेटेड एक व्हिडिओ बनवेल की कसं लिपस्टिक अप्लाय करायची आहे ते. त्यामुळे मला कमेंट्समध्ये सांगा, नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल तो पण तुमच्यासाठी. तर आता बघा इथे पहिलं पीच कलरची लिपस्टिक मी अप्लाय करून घेतलेली आहे. त्याच्यावर सेकंड जो आहे तो रेड कलर मी अप्लाय करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या लिपस्टिकचा शेड खूप छान दिसणार आहे. तर आता बघा रेड कलर पण अप्लाय करून झालेला आहे. तर आता इथे आपला मेकअप जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि आता तुम्हाला जरा इथे नीट दिसत नसेल, म्हणजे बरोबर वाटत नसेल, कारण फेस खूप असं गॉडी दिसत असेल, मेकअप वगैरे आहे. पण हेच जर आपण नंतर ज्वेलरी घातली ना की आपला फेस जो आहे म्हणजे आपला लुक खूप छान दिसणार आहे. तर चला आता दाखवते. तर माझे हे दोन्ही लुक आणि मी दाखवलेला मेकअप तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा. श्री स्वामी समर्थ.